एसटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय। झालेली भाववाढ हे आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली। तर दुसरीकडे ऑड फिगरमध्ये भाडेवाढ केल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतात। तर कोल्हापूरमध्ये एसटी भाडेवाढीवर प्रवाशांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। झालेली भाडेवाढ ही आम्हाला मान्य नाही असं प्रवासी म्हणतात। एसटीने 14.95% इतकं भाडेवाढ केलेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की सर्वसामान्य प्रवाशातून संताप व्यक्त होतोय। मी कोल्हापूर बसस्थानक परिसरात आहे। आपण पाहतो की या ठिकाणी जे अनेक प्रवासी आहेत ते सकाळपासून आपण पाहतो की वाहकाशी वाद घालताना दिसत आहेत। वरचे सुट्टे पैसे देत नाहीत, त्यांना आम्हाला 9-9 रुपये 7-7 रुपये असे परत द्यायला लागले। 5 वर्ष एसटी महामंडळ राऊंड फिगरचं तिकीट देत होतं, त्यामुळे ते आता ते 1-2 रुपयाच्या रूपात तिकीटं जी आल्यात ते ऍक्सेप्ट करायची प्रवाशांची भावना नाही। त्यामुळे ते चिडून 1 रुपयासाठी 10 रुपयाची नोट देतात आणि कंडक्टरकडे 9 रुपयाची मागणी करतात। अशा प्रकारे भाडेवाढ लादून आमच्यावर अन्याय करतात अशा प्रकारची भावना आहे। आणि ही भाडेवाढ करत असताना कोणताही विचार केला नाही असं वाहक जे आहेत ते चालक आहेत ते सांगतात। कारण आपण पाहतो की बसमध्ये सकाळपासून वादावादीचे प्रसंग वाढलेले आहेत। कारण 81 रुपये 92 रुपये 93 रुपये असे तिकीटचे दर लावलेले आहेत। त्यामुळे मृत्यूचा प्रताप नाईक, जी24 तास, कोल्हापूर। दरम्यान कोल्हापूरमध्ये कशी भाडेवाढ झाली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कोल्हापूर ते गडहिंग्लज आधीचे दर 100 रुपये होते, आता 105 रुपये तिकीट असणार आहे। कोल्हापूर तासगाव आधी 105 रुपये तिकीट दर होता, आता 122 रुपये झाला। तर कोल्हापूर सांगली आधीचा दर 70 रुपये होता, आता तो 81 रुपये झाला। कोल्हापूर कोगनोळी आधी 35 रुपये होता, आता 43 रुपये झाला। कोल्हापूर मलकापूर या प्रवासाचा आधीचा दर 70 रुपये होता, आता तो 81 रुपये असणार।